प्रत्येक नात्याला संवादाची गरज असते. प्रत्येक मनाला ऐकून घेणारी एक ओसरी हवी असते. स्वागत आहे ओसरीमध्ये. माझे नाव सुनीला राजेंद्र भिसे. मी 20 वर्ष या क्षेत्रात काम करते ॲज अ काउन्सलर म्हणून. सामाजिक क्षेत्रात अनेक वर्ष काम करते. काउन्सिलिंगमध्ये अनेक केसेस महिलांच्या, मुलांच्या, फॅमिलीच्या किंवा अनेक वयोवृद्धांच्या आपण हँडल केलेल्या आहेत. तरुणांच्या केसेस हँडल केलेल्या आहेत, जिथे ॲडॉलसंट इश्यूचं जे इश्यू असतात वगैरे त्याही केसेस हँडल केलेल्या आहेत. तर तो माझा अनुभव शेअर करण्याची मला इच्छा आहे. जे माझे अनुभव आहेत ते मला सांगावेच वाटत आणि म्हणून खास हे चॅनल चालू केलेलं आहे. ही जी केस आहे ही माझ्या हृदयावर खूप राहिली, म्हणजे मनामध्ये खूप राहिली. ती जेव्हा पहिल्यांदा आमच्या ऑफिसमध्ये आली, म्हणजे मला वाटतं झाले असेल 15 वर्ष या गोष्टीला, जेव्हा मी सख्य संस्थेत कामाला होती. मला सोपाराजवळच्या एका गावात राहणारी ही महिला होती आणि ती जेव्हा आली तेव्हा ती अशी, म्हणजे तिला मारून बाहेर काढली होती. ती रात्र ती बहिणीकडे राहिली होती आणि ती आलेली आणि तिच्या हातात एक पिशवी होती छोटी, ज्याच्यात तिने तिचे ते कपडे कोंबलेले होते. आता झालं काय, बहिणीकडे गेल्यानंतर नवऱ्याने बहिणीकडे जाऊन पण राडा केलेला. तर बहीण म्हणाली, तू राहिलीस तर मला काही प्रॉब्लेम नाही, पण हा जर रोज येऊन भांडेल माझ्याकडे तर माझ्या सासरची लोक मला शेवटी बोल लावतील ना. मग ती कपड्यांची पिशवी घेऊन ती संस्थेच्या दारात आली. आम्ही पोचायच्या आधीच ती आलेली होती आणि ती चक्कन अशी तिरकी बसलेली होती. तर मी म्हटलं, असं तिरक्या कशाला बसता तुम्ही, ताड बसा ना, म्हणजे असं मस्त बायकांनी कसं छान ताड बसावं, मस्त रुबाबात बसावं. तर ती म्हणाली की मॅडम, माझी ना पाठ मारून मारून वाकडी केलेली आहे म्हणून मी तशी बसते. आणि वाईट वाटलं, म्हणजे त्या वाक्याने फार वाईट वाटलं की कोणाचे. आणि मग प्रोटेक्शन ऑफिसरची मदत घेऊन, पोलीस स्टेशनची मदत घेऊन ही केस आम्ही चालवली आणि या केसमध्ये नाईलाजाने शेवटी 498 पोलिसांना लावावं लागलं. सेक्शन 498A, जे क्रुएल्टी सेक्शन आपण म्हणतो ते. आता ही जी स्त्री आहे आणि तिला एक मुलगा होता. तो मुलगा साधारण एक 12-13 वर्षाचा होता आणि घरातल्या ह्या सगळ्या मोडकळीत आलेल्या संसारामुळे त्याचं पण अभ्यासामध्ये काही लक्ष नव्हतं. ती बाई, म्हणजे तिची इतकी वाईट परिस्थिती होती, आर्थिक परिस्थिती, की तिकीट जर ₹5 असेल आणि पुढच्या स्टॉपचं तिकीट ₹6 असेल किंवा ₹7 असेल तिच्या घरापर्यंतचं, तर ते वरचे ₹2 तिच्याकडे नसायचे आणि मग ती आधी उतरायची आणि मग ती चालत जायची तिच्या त्या घरापर्यंत किंवा तिच्या स्टॉपपर्यंत. तीच बाई जेव्हा फोनवर माझ्याशी बोलायची, हे असं झालं, असं झालं, असं झालं, आणि तिचं बोलणं संपल्यानंतर, त्यावेळी PCO होते आणि तिचं बोलणं संपल्यानंतर जर मला थँक्यू बोलायचं तिचं राहून गेलं असेल तर ती परत फोन करायची. कशाला? तर मॅडम तुम्हाला थँक्यू बोलायचं राहिलं. म्हणजे, आणि आज खरंच ती इतकं चांगलं आयुष्य जगते. ती, तिचा मुलगा आणि सून चांगलं, म्हणजे कष्ट करून खातायत. एक गावात त्यांचं छोटंसं घर आहे. नवऱ्याला शेवटी ते रिहॅब सेंटरमध्ये टाकलं, कारण दारू सुटली नाही त्याची वगैरे, खूप मोठे प्रॉब्लेम झाले. आणि किती ग्रॅटिट्यूड आहे की जी ₹2 कमी आहेत म्हणून 2 स्टॉप आधी उतरते आणि चालून जाते. तीच बाई, की ही बाई मला मदत करते, तर तिला अरे माझं थँक्यूच बोलायचं राहिलं, तोपर्यंत माझा ₹1 संपला म्हणून आणखीन ₹1 टाकते आणि थँक्यू बोलते. म्हणजे ही किती महत्त्वाची घटना आहे. माझ्या मनामध्ये नेहमी तिची नेहमी मला आठवण येते आणि मी म्हणेन की हे ग्रॅटिट्यूडचं किती उत्तम उदाहरण आहे.